प्रत्येक गावातल्या, सिटीतल्या आणि प्रत्येक स्त्रीची कला म्हणजे स्वयंपाक बनवण्याची कला. ती प्रत्येक रेसिपीमध्ये नवीन काहीतरी ट्रिक वापरत असते, काहीतरी तिच्या हाताला वेगळीच चव असते आणि बनवताना सुद्धा ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवत राहते, म्हणून प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच लागत राहते. त्यातली मी आज तुमच्यासाठी जळगाव प्रसिद्ध ही घडीची बट्टी, किती लेअर आलेत बघा या बट्टीला आणि किती मस्त खरपूस बनवून तयार झाली आणि त्यासोबत मस्त तडक्याची ही डाळ सुद्धा मी बनवलेली आहे. आज तुमच्यासाठी मी जळगाव प्रसिद्ध दाल बाटीची रेसिपी घेऊन आली. मस्त कुरकुरीत आणि हे चमचमीत असं हे डाळ सुद्धा मी तुमच्यासाठी बनवणार आहे. त्याला वरण सुद्धा बोललं जातं आणि ही घडीची बट्टी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. किती लेअर याला पडले तुम्ही बघू शकतात. चला मग बनवूया मस्त ह्या लेअर वाईज दाल बट्टीची मी रेसिपी कशी बनवली ते तुम्हाला सांगणार आहे. इथं मी कुकर घेतलाय. कुकरमध्ये अर्धा कप ही तुरीची डाळ टाकली आणि 4 चमचे नाहीतर 1/3 कप इथं मसूरची डाळ आपल्याला वापरायची. हिला 2 पाण्याने छान अशी धुवून घेतली आहे आणि ग्लासभर पाणी टाकून आता मस्त यामध्ये एक टमाटा ठेवला आणि 3 शिट्या याच्या घेऊन घ्यायच्या. हे शिजतंय तोवर आता कणिक मळून घेऊया आपण बट्टीसाठी. मी इथं 4 कप एवढं हे गव्हाचं पीठ घेतलंय. मीठ टाकलंय चवीनुसार. एक छोटी चमची हळद टाकायची आपल्याला आणि अर्धा चमचापेक्षा थोडं कमी जरी घेतलं तरी काय हरकत नाही. हे बघा एवढा मी हा सोडा टाकलाय. खायचा सोडा जो असतो तो आपल्याला वापरायचा आहे. 1 चमचा मी इथं ओवा घेतले. त्या पण अशा हातावर आपल्याला क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचे आणि 2 मोठे चमचे रवा टाकलाय आणि 2 चमचे आपल्याला दही टाकायचं यामध्ये. रवा यामुळे मी टाकलाय जेणेकरून आपलं हे घरातलं रेग्युलर गव्हाचं पीठ मी इथं घेतलंय म्हणून. नाहीतर बाटी बनवण्यासाठी आपल्याला मक्याचं पीठ सुद्धा वापरलं जातं, नाहीतर जाडसर हे गव्हाचं पीठ सुद्धा दळून आणता येतं. पण मी घरातलं रेग्युलर हे गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये रवा टाकून मस्त ही बाटी बनवणार आहे. हे बघा पूर्ण मी पाणी टाकून हा कणकेचा डो मळून घेतलाय. जास्त आपल्या ज्या पद्धतीने चपातीचा असतो तसा. नंतर मी एक मोठा असा डो घेतलाय, म्हणजे एक गोळा घेतलाय, थोडं गव्हाचं पीठ लावलंय. आता याला मस्त जाडसर अशी आपल्याला पोळी लाटायची. जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, अशी मस्त मोठी पोळी मी लाटून घेतली, म्हणजे जेणेकरून 2 बट्ट्या याच्या बनतील. ही बघा पूर्ण मी लाटून घेतली. त्यानंतर मी तेल घेतलं एका वाटीमध्ये आणि आपल्याला असं हाताने पूर्ण तेल आपल्याला असं लावून घ्यायचंय. तेल किंवा तूप तुम्ही लावू शकतात. तेल जर लावलं तर मस्त लेअर पडतात. ही ट्रिप लक्षात ठेवा. नंतर मी इथं असे एक आपल्याला दुमडत जायचंय आणि वरून तेल लावत जायचंय, म्हणजे छान असे लेअर येतील. मग आता वरून पण मी तेल लावलं. याचे 2 भाग आपल्याला असे करून घ्यायचे आणि असं हातावर आपल्याला घ्यायचंय. याला मध्ये परत तेल लावलं आणि हे बघा दुमडताना लक्षात ठेवा आधी आपल्याला 4 बाजू ह्या दुमडायच्या आहेत अशा एकमेकांवर. हे बघा नंतर आपल्याला साईडची जी ओपन बाजू ती सुद्धा अशी वर मध्ये फोल्ड करायची असं अलगद हाताने. हे बघा पूर्ण मी हे जमवून घेतलंय आणि खाली गोलसर भाग आलाय. आता खालून आपल्याला असं गोल फिरवत जायचंय. मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने तुम्ही बनवा. मस्त बनून तयार होतात. घाबरायचं नाही बनवताना, फक्त मस्त लेअर एकमेकांना चिपकून घ्यायच्या. हे बघा किती छान ही बनवून तयार झाली. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. पूर्ण 4ही बाजू आपल्याला आधी फोल्ड करायच्या आहेत, नंतर साईडच्या या 2 बाजू मध्ये अशा आपल्याला फोल्ड करायच्या आहेत. अलगद हाताने दाबायच्या, जास्त प्रेस नाही करायचं. हे बघा आता वरून परत मी याला दुमडून घेते. असं वरती केल्यानंतर असं 2 हातांनी आपल्याला गोल गोल फिरवायचंय. मस्त गोल गोल आपली ही बट्टी बनवून तयार होते. किती छान लेअर येतील बघा तुम्ही. आता हे पूर्ण सगळ्या बट्ट्या मी अशाच बनवून घेते. सगळ्या बट्ट्या बनवल्या नंतर मी इथं कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय आणि इथं एक स्टीमरची अशा जाळीमध्ये या 5 बट्ट्या करायला ठेवून दिल्या, म्हणजे स्टीमरला 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं झाले. मस्त ह्या शिजून तयार झाल्या. सुरी घ्यायची, म्हणजे सुरीला थोडं पण चिपकत नाहीये, म्हणजे बट्ट्या छान अशा शिजून तयार झाल्या. बट्ट्या गार होत आहे तोवर आपण आता डाळ बघूया. डाळ पण मस्त अशी शिजून तयार झाली. हे बघा आता या टमाट्याचं साल आपल्याला आधी काढून घ्यायचंय. मी पूर्ण याची साल काढून घेतली आणि चमच्याने ही डाळ आपल्याला अशी गोलगोल फिरवायची, म्हणजे मॅश करून घ्यायची. एकसारखी ही डाळ आपल्याला बनवून घ्यायची. आता हिला मस्त आपल्याला तडका द्यायचा आहे. चटपटीत अशी ही डाळ आपण बनवणार आहे. यामध्ये 1 ग्लास एवढं मी पाणी टाकून घेतलंय. तुम्हाला जसं घट्ट पातळ आवडेल तशी तुम्ही ही डाळ बनवू शकतात. मी पूर्ण इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय. कढईमध्ये तेल ठेवलंय. कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला 7 ते 8 पानं. अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घ्यायचं, अर्धा चमचा, आणि 1 छोटा कांदा टाकायचा आपल्याला बारीक चॉप केला. तुम्ही म्हणणार डाळमध्ये कांदा, पण नाही, मस्त मसाला डाळ ही बनवून तयार होते. बाटीसोबत खूप छान चव येते. जळगाव प्रसिद्ध आहे म्हणून करून नक्की बघा. नंतर मी 1 छोटा बटाटा घेतला होता. त्याची साल काढून घेतली होती, कच्चाच बटाटा, आणि त्याला पण मस्त टाकून घेतला. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा टमाटा घेतला होता. आता तो पण छान परतून घ्यायचा आपल्याला.
टमाटा पूर्ण गळल्यानंतर मसाले टाकायचे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद टाकून घेतली. घरातलेच मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे, पण टमाटा आणि बटाटा नक्की टाका, मस्त डाळ बनून तयार होते. हे बघा, मसाला परतल्यानंतर ही डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची. आता यामध्ये तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही वापरू शकता. मी अजून अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकून घेतली. मस्त पातळ डाळ ही छान लागते, कारण हिला उकळायला आपल्याला मिनिमम 5 ते 7 मिनिटं उकळू देणार आहे. त्यानंतर 2 इंचेचा चिंचेचा कोळ आणि थोडा 1 चमचा गुळ टाकून घेतलाय आणि मीठ टाकले चवीनुसार. याला मस्त एक उकळी आपल्याला येऊ द्यायची. चिंचेमुळे, आंबटपणा आणि गुळमुळे मस्त गोडपणा यायला येते. मस्त चटपटीत आपली ही डाळ तयार झाली. हे बघा, मस्त 10 मिनिटं उकळल्यानंतर तोवर आपली बट्टी पण छान अशी गार झाली. गार झाल्यानंतरच हिला कापायला, गरम घेतल्यावर जर कापणार तर ही सुरीला चिपकेल आणि हिचे छान असे लेअर होणार नाहीत मग. हे बघा, मी तुम्हाला अजून याचे कट करून दाखवते. एका बट्टीचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत अशा पद्धतीने. आता अजून पण तुम्हाला हे चिपकलेले दिसत असतील, पण जेव्हा आपण तळू ना तोवर हे मस्त वेगवेगळे हे लेअर झालेले असतील, मग सगळे लेअर मोकळे होतील. चला आता आपण यांना तळायला घेऊया. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि सगळ्या बट्ट्या ह्या कट करून घेतल्या आहेत. एका वेळेस आपण मिनिमम 8 ते 9 बट्ट्या आरामात तळू शकतो. कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपण टाकून घ्यायच्या आणि मस्त मीडियम फ्लेमवर, जास्त लो फ्लेमवर पण नाही आणि जास्त हाय फ्लेमवर पण, मीडियम फ्लेमवर मस्त यांना असं परतत जायचंय आणि लालसर कलर येईल तोवर आपल्याला तळून घ्यायचे. मस्त लालसर खरपूस कलर येईल तोवर यांना मी तळून घेतले. हे बघा, किती एकसारखा कलर यांना आलाय. सोडा आणि हळद लक्षात ठेवा मी किती टाकलं होतं. अर्धा चमचा इथं मी सोडा टाकला होता आणि 1 छोटी चमची मी हळद टाकली होती, म्हणून लक्षात ठेवा मी कसं माप घेतलं होतं. हे बघा, मस्त खरपूस तळून ह्या तयार झालेत. अशाच सगळ्या बट्ट्या मी तळून घेते. आता ताट लावायला घेते. आपली डाळ पण तयारी, बट्टी पण तयारी आणि त्यासोबत मस्त वडींची भाजी बनवली, तळलेली मिरची आणि शेंगदाण्याची चटणी. वाव, जळगाव प्रसिद्ध दाल बाटी. मस्त ही चटपटीत डाळ आणि त्यासोबत ही लेअरची मी बट्टी बनवली. आहे ना छान, युनिक आणि टेस्टी. माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रोज व्हिडिओ मी अपलोड करत राहते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्रिक आणि टिप्स सांगत राहते. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत चला. आणि रोज 2 वाजता लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ 3 वाजता येत राहतात, म्हणून लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ नक्की बघत राहा. चला मग भेटूया अशाच नवीन युनिक आणि टेस्टी व्हिडिओसोबत. बाय.